द्वारे व्हावे ही माझी नम्र विनंती असेल। माझे नाव विश्वास दत्तात्रय जगताप। मी पुण्याहून अपक्ष फॉर्म भरलेला आहे, पुणे मतदारसंघातून। राज्यसभेवर फॉर्म भरण्याचं कारण असं आहे, मनोज जरांगे पाटील गेल्या 5 महिन्यापासून प्राणांतिक उपोषण असेल, आंदोलन असेल, मराठा समाज गेल्या 5 महिने रस्त्यावर या सरकारकडे हात पसरून भीक मागत आहे की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्यावे। कुणबी मराठा समाज हा कुणबी असून याच्या नोंदी राज्यभर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडल्या आहेत। या नोंदींचा वापर करून मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण देऊन त्यांना न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी तसेच मराठा समाजाने रस्त्यावर उतरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारपुढे आपली मागणी मांडली। परंतु या सरकारने आत्तापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही। अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढून देखील मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्री हे वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी 9 तारखेपासून उपोषणाचा पुन्हा एकदा मार्ग घेतला आणि त्याप्रमाणे आज उपोषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत होते। त्यांना काल खूप त्रास होत होता, तर त्यांनी काल सलाईन आणि पाणी घेऊन मराठ्यांना त्यांचा धान्य भाग हा पाहिजे असल्या कारणाने त्यांनी ते ऐकलेलं आहे मराठ्यांचं। मनोज जरांगे साहेबांना, मनोज जरांगे पाटलांना माझे एक मराठा म्हणून विनंती असेल, आपण 2 दिवस या सरकारचे काय होते काय नाही हे जाणून घ्यावे, त्यानंतरनं सरळ उपोषण सोडावे आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करून निवडून आणावे आणि त्यानंतर मराठ्यांना कसा न्याय मिळत नाही हे आपण पाहू नक्की। धन्यवाद। एवढ्याच यासाठीच मी राज्यसभेवर खासदार म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि कायदेविषयक जे काही त्रुटी आहेत मराठ्यांच्या कायदेविषयी त्यासाठी मी प्रयत्न म्हणून मराठा म्हणून करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि या देशाचे संविधान, सर्वोत्कृष्ट संविधान, या संविधानाने मला अधिकार दिलेला आहे निवडणूक लढवण्याचा, तो मी बजवत आहे। धन्यवाद। डन, थँक्यू।